तर का म्हणते मित्रांनो, तर सर्वांना हॅलो हाय, मी तुमचा मित्र सिंगल पोट्टा. आजचा जो व्हिडिओ राहणार आहे तो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत या व्हिडिओमध्ये. एका मित्रानं आपल्याला विचारलं आहे का तुम्ही महिन्याचे किती पैसे कमवता, तर या प्रश्नाचे उत्तर पण या व्हिडिओमध्येच आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न आला आहे. शराई म्हणून काहीतरी नाव आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की हाय भावा, लव फ्रॉम बुलढाण्यावरून आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की तुला 10वीमध्ये आणि 12वीमध्ये किती पर्सेंट होते. तर आता तुम्हाला सांगतो का, 10वीमध्ये मला होते 70% आणि 12वीत होते मला 52%. आता तुम्हाला वाटत असेल का 10वीमध्ये तर याचे पर्सेंट चांगले होते, मग 12वीमध्ये कमी काऊन झाले. याचं कारण पहा, सांगतो तुम्हाला. 10वीपर्यंत होता माझा मराठी मीडियम आणि मग मी नंतर घेतलं इंग्लिश मीडियम. त्याच्यामुळे थोडा इंग्लिश आपली कमजोर होती. पण आता जाऊ द्या, जे भेटले ते मार्कच होत, मी तेवढा टेन्शन नाही घेत. तर हा असा होता आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. मग आता तुम्हाला सांगतो दुसरा प्रश्न विचारला आहे आपल्याला सनकी बॉय कुणाल याने. याचा असा म्हणणं आहे की वांग्याच्या भाजीले तर्री कशी आणायची आणि भाजीले टेस्ट येण्यासाठी कोणता मसाला वापरायचा. फोडणीचा भात का बनवलो या भावनं तर मला मास्टर शेफच समजलं वाटते. जास्त तर्रीवरी खात नको ज्या, मग सकाळी प्रॉब्लेम होते बरं. तर भाऊ, तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, तर आम्ही तर सर्व मसाला वापरतो. आता पाय तू कोणता मसाला टाकतेस. तर पण वांग्याची भाजी तर वांग्याची भाजीच हो, एक नंबर लागते. अरे का म्हणते. तर मित्रांनो, मी व्हिडिओ बनवत होतो तर हा आपला फॉलोअर एक आला होता घराजवळच्या. हाय करून राहिला. याचे मित्र पण आहेत बाहेर. अरे तिकडे गेलाय. हा पक्का कार्टून आहे, पहा कसा करून राहिला. तर आता तुम्हाला दाखवतो. हिरा बेटे. तर मित्रांनो, क्रेझी ललित विचारत होता का तुझं नाव काय आहे म्हणून. तर माझं नाव आहे सिंगल पोट्टा. ओरिजिनल माझं नाव आहे पी वरून. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, गेस करा का माझं नाव काय असेल म्हणून. तर हा प्रश्न बहुत लोकांनी विचारला आहे की तू कुठे राहतेस म्हणून. तर मी सगळ्याला सांगायचं आहे का मी ब्रह्मपुरीला राहतो. ब्रह्मपुरीवरून माझं गाव आहे 1-2 किलोमीटर, तिथं राहतो मी. पण समजा ब्रह्मपुरीलाच राहतो. भेटायला वगैरे यायचं असेल तर ब्रह्मपुरीला या, मेसेज करा, नक्की मी तुम्हाला भेटीन. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पार्थ कापगते विचारून राहिला. तो विचारत आहे का तुझ्या चड्डीमध्ये किती क्षेत्रे आहेत. तर त्याला मला एकच सांगायचं आहे का एवढा मोठा एकच क्षेत्र आहे. काही विचारता का बे. तर मित्रांनो, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतच होतो. तर हे दोघं जण फॉलोअर्स माझे भेटासाठी आले होते. तर मित्रांनो, आणखी एक आपला फॅन आला आहे, हा बघा. आणि हा याचा मित्र. तुझा मित्र हो का. हो. हे दोघंही आपले व्हिडिओ पाहतो म्हणते. तर आले होते भेटायला. मी इथे व्हिडिओ एडिटिंग करत होतो, तर आले होते आपल्याला भेटायला. कोणत्या गावचं. ब्रह्मपुरीच्या सोबत. तर मित्रांनो, मिस्टर तन्मय मला विचारत होता का तुम्ही एडिटिंग कसे करता. तर भावांनो, मी एडिटिंग करतो कॅपकटवर. यूट्यूबवर तर फ्रीमध्ये शिकवतात का कॅपकट कसा यूज करायचा. तर मग पहा ना, शिका आणि बनवा. काही मदत लागली तर विचारा सिंगल पोट्ट्याले, ठीक आहे ना. नेक्स्ट प्रश्न आहे इट्स रजतचा. तो म्हणताय का मला भाऊ एकतरी पोरगी पटवून दे तुझ्या गावाकडची. आता याले कोण सांगल साला, मी सिंगल पोट्टा मलेच पोरगी पटवून नाही राहिली. याले पटवून कुठची देऊ मी आता. आपल्या प्रांजलला असा प्रश्न विचारला नाही का तुम्ही महिन्याचे पैसे किती कमवता. तो असा महिन्याचा फिक्स नाही राहत का एवढेच पैसे जमा होतील. तरी पण जाते 9-10 पर्यंत, कधी कमी कधी जास्त होत राहते. मित्रांनो, सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही जेवढा जास्त मला सपोर्ट कराल तेवढे मी आणखी जास्त पैसे कमवीन. मला पण सांगत जाईन की यूट्यूबवरून व्हिडिओ टाकून पैसे कसे कमवायचे. तर म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट वगैरे करत जा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका या चॅनेलला. मग आजचा व्हिडिओ हा येथे संपवत आहोत, ठीक आहे. मग भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.